राजस्थानच्या सोनेरी वाळवंटातून आजोबांची गाडी वाट काढत होती. खिडकी बाहेरून येणारा गार वारा आणि ट्रेनमधील वाफाळलेल्या चहाचा सुगंध. पण आजचा प्रवास शांत नव्हता. नातवाच्या मनात कालच्या प्रेमकथेचा पुढचा भाग जाणून घेण्याची ओढ होती. आजोबा, काल तुम्ही जगातील पहिली प्रेमकथा सांगितली. सतीने महादेवांसाठी राजवाडा सोडला. मग पुढे काय झालं? त्या सतीला तिच्या वडिलांनी पुन्हा कधी बोलावलं नाही का? वाटलं होतं बाळा, पण तो राजवाडा अहंकाराचा गड झाला होता. आजची ही कथा प्रेमाची नाही, तर एका अशा अपमानाची आहे ज्याने संपूर्ण सृष्टी हादरवून टाकली. डोळे मीट आणि बघ, एका पत्नीची आपल्या पतीच्या सन्मानासाठी दिलेली अंतिम आहुती. दक्ष राजाने भव्य यज्ञ केला, पण आपल्या जावयाला, त्या परमदेवाला निमंत्रण नाही दिले. सती निमंत्रणाशिवाय तिथे गेली. तिला वाटले मुलगी आलीये पाहून वडील महादेवांचा मान राखतील, पण दक्ष राजाने सर्वांसमोर तिचा आणि महादेवांचा तीव्र अपमान केला. सती, त्या स्मशानवासीची पत्नी म्हणून तुला या यज्ञात स्थान नाही. तो देवांच्या पंक्तीत बसायच्या लायक नाहीये. पिताजी, माझे पती हेच या सृष्टीचे मूळ आहेत. त्यांचा अपमान म्हणजे धर्माचा अपमान आहे. ज्या देहाने तुमचा अंश वाहिला, तो देहच आता मला नको आहे. सती यज्ञाच्या धगधगत्या कुंडासमोर उभी राहिली. तिने डोळे मिटले आणि आपल्या पतीचे, महादेवांचे ध्यान करण्यास सुरुवात केली. न मित्राणं पिता नाथ, न भ्राता न च बांधवाः, त्वमेव शरणं देव, शिव शिव नमोस्तुते, शिव शिव नमोस्तुते, शिव शिव नमोस्तुते. हे म्हणताच सतीने स्वतःला अग्नीच्या हवाली केले. एका क्षणात तिने देह त्यागला. प्रेमाचा आणि निष्ठेचा असा अंत पाहून निसर्गही रडू लागला. बाळा, सती संपली होती. एका अहंकाराने एका दिव्य शक्तीचा बळी घेतला होता. निसर्ग सुन्न झाला होता. वारा थांबला होता आणि त्या यज्ञकुंडातील अग्नी जणू सृष्टीच्या विनाशाची साक्ष देत धडधडत होता. ज्या प्रेम कथेचा उगम स्वर्गात झाला होता, तिचा असा भीषण अंत पाहून काळही क्षणभर थांबला होता. आजोबा, सतीने स्वतःला जाळून घेतलं केवळ पतीच्या सन्मानासाठी. हे किती मोठं दुःख आहे. हो बाळा, पण या दुःखातून आता महादेवाचा तो अवतार बाहेर पडणार होता, जो विनाशाचा काळ होता. दुपारची वेळ. गोल्डन टेम्पल मेल हरिद्वार स्टेशनवर येऊन थांबली. चल, सामानावर. आपण हरिद्वार स्टेशनवर पोहोचलो आहोत. आजोबा आणि नातू बॅगा घेऊन ट्रेनमधून उतरले. समोर गंगेचा पावन किनारा खुणावत होता. प्रवासाचे 5 दिवस संपले, पण सतीचा या मृत्यूने कैलासावर जे वादळ उठवले, ते आता सृष्टीचा अंत करणार का? पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सतीच्या मृत्यूनंतर महादेवांचा भयानक रुद्र अवतार आणि वीरभद्राचा प्रलय. भेटू लवकरच सीझन 8च्या पुढील भागात. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हर हर गंगे.